आणि आता बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात। आज मुंबईत अजित पवारांची जनसन्मान यात्रा येते। ही यात्रा मुंबईतील चेंबूर भागातील अणुशक्ती नगर या ठिकाणी पोहोचेल। तिथे अजित पवार यांच्यासह नवाब मलिक हे व्यासपीठावर असतील। अजित पवार यांच्यासह नवाब मलिक यांच्या संदर्भात भाजपने आक्षेप घेतलाय आणि अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी नवाब मलिक पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवार यांच्यातील नवा मुद्दा सिद्ध करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। मलिकांच्या एंट्रीमुळे त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। नवाब मलिक जनसन्मान यात्रेत सहभागी होत आहेत। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत आहे। चेंबूरमध्ये अणुशक्ती नगरमध्ये यात्रे यावेळेस येणार आहे। याच वेळेस नवाब मलिक देखील या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण या यात्रेचं जे नियोजन होतं ते नवाब मलिक यांच्याकडूनच करण्यात आलं आहे। शिवाय ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। त्यामुळे नवाब मलिक अजितदादांच्या यात्रेत सहभागी होणार का हे पाहावं लागेल, कारण मलिकांच्या सहभागाबद्दल भाजपचा आक्षेप आहे। त्यामुळे आता भाजप मलिकांसंदर्भातली भूमिका बदलणार का हे देखील पाहावं लागेल। मलिकांच्या एंट्रीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते, कारण नवाब मलिक जनसन्मान यात्रेत सहभागी होणार आहेत। त्यामुळे मलिक सहभागी झाल्यानंतर भाजपची नेमकी काय भूमिका असेल ती पाहावी लागेल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत। देवेंद्र, आपण पाहतोय अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही सध्या मुंबईत आहे आणि याच यात्रेत नवाब मलिक देखील सहभागी होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजप नेमकं काय करतंय हे पाहावं लागणार आहे। सविस्तर माहिती द्याल या यात्रेसंदर्भातली? वर्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत आहे। मुंबईतल्या प्रामुख्याने 2 मतदारसंघामध्ये ही जनसन्मान यात्रा जी आहे ती असणार आहे। अणुशक्ती नगर आणि वांद्रे पूर्व या ठिकाणी ही यात्रा येणार आहे। प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे नवाब मलिक हे अणुशक्ती नगरमध्ये सहभागी होणार का, आणि दुसरा भाग म्हणजे वांद्रे पूर्व इथे झिशान सिद्दीकी जे विद्यमान आमदार आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला होता। गेल्या काही दिवसापासून आता नवाब मलिक जे आहे ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे घड्याळ चिन्ह आहे हे त्यांच्या जे काही सोशल मीडिया पोस्ट असतील त्यावरती वापरताना पाहायला मिळतात। त्यामुळे काही महिन्यापूर्वी नवाब मलिक यांनी मी शरद पवार गटासोबत नाही किंवा अजित पवार गटासोबत नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती। मात्र काही दिवसापासून आपण बघितलं तर नवाब मलिक यांचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यावरती घड्याळ हे चिन्ह पाहायला मिळत आहे। आणि आज ज्यावेळी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये दाखल होते, खास करून अणुशक्ती नगरमध्ये दाखल होते, आणि त्यावेळीस नवाब मलिक या व्यासपीठावरती येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचसोबत झिशान सिद्दीकी जे विद्यमान आमदार आहेत वांद्रे पूर्व यांचे वडील बाबा सिद्दीकी माजी आमदार यांनी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे झिशान सिद्दीकी आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, कारण सायंकाळच्या सुमारास जे आहे ते वांद्रे पूर्व इथे अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आहे। त्यासोबत काही वेळानंतर कलानगरमध्येही एक बाईक रॅली जी आहे ती निघणार आहे। झिशान सिद्दीकी या ठिकाणी अजितदादांचं स्वागत करणार आहे। त्यामुळे सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये झिशान सिद्दीकी हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशा पद्धतीच्या चर्चा होतात। त्यामुळे आज ज्यावेळेस जनसन्मान यात्रा अजित पवारांची मुंबईत येते या 2 मतदारसंघामध्ये महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नवाब मलिक जर व्यासपीठावरती आले तर हे भाजपला चालणार आहे का, कारण नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्याला माहिती आहे की एक पत्र लिहिलं होतं आणि त्यावरून एक वाद देखील झाला होता। त्यामुळे आज नवाब मलिक व्यासपीठावरती येणं, झिशान सिद्दीकीचा अजित पवार यांचं स्वागत करणं, या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मुंबईमध्ये घडताना पाहायला मिळतील। अगदीच देवेंद्र, त्यामुळे आता मलिक सहभागी झाल्यानंतर भाजपची पुढची रणनीती नेमकी काय असेल ती पाहावी लागणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।